एक प्रसंग आमच्या बाबतीत घडला, ज्या प्रसंगानं जागृती दिली हं. सेवा कार्याला, तो असा, की जेव्हा आता जिथं मंदिर स्वामी समर्थ सेवा सदन ट्रस्ट अगदी म्हणतात जो वटवृक्ष उभारलाय, ते मंदिर होण्यापूर्वी सगळ्यात पहिलं जुनं मंदिर जिथं होतं तिथं मला सवय होती, की स्वामी समर्थ महाराजांच्या उत्सव काळामध्ये महाराजांना फुलांची छत्री करायची वाह! आणि ती छत्री केलेल्या दुसऱ्या दिवशी महाराजांना नमस्कार करून काढताना महाराजांना मी म्हटलं, की "महाराज, आपल्याला छत्री केली आहे, तर माझी एक इच्छा आहे, मला माझं स्वतःचं छत्र मिळू दे. मी आपला उत्सव मोठा करतो." वाह! त्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत घर झालं म्हणून आम्ही अ, उत्सव करायच्या दृष्टीने पत्रिका कागदावर अशा झेरॉक्स हां, पेपरसारख्या हां. पत्रिका काढल्या. त्याला हळद-कुंकू लावून जवळपास 400-500 घरामध्ये त्या वाटल्या गेल्या. हं. आणि झालं असं, की ह्याच दरम्यान माझ्या आईला उठली नागिण, ज्याला आपण हर्फीज हो, म्हणतो. हो, हो. ती अशी पूर्ण तोंडापासून तिचा पट्टा आला आणि ते अगदी जिभे पर्यंत हे झाले आणि ते फोड इतके वाढले, की कोल्हापुरात मंगळवार पेठेमध्ये शुक्ल डॉक्टर म्हणून आहेत. ते म्हणले, "तुम्ही चांगल्या दवाखान्यात यांना न्या, कारण ह्या फार हे फोड फुटले तर यांचं हं. जगणं अवघड आहे." अशा हं. फेजमध्ये मग एक वाईट वाटतंय, आपण महाराज आम्ही उत्सव आपला करणार होतो, हे करणार. काय विघ्न आणलं? वडील आमचे तिथं नाथागोळे तालीम म्हणून आहे. तिथं रिक्षा आमचे वडील रिक्षा चालवतात. हं, तर हं. रिक्षा चालक बाबा चाललेले आणि त्या नाथागोळे तालमीच्या तिथं ब्रेक फेल गाडीचा झाला. बाबा अडकले. आईची परिस्थिती अशी झाली. झालं असं की उत्सव करणार मी लहान, मी इतकं हो. का उत्सव किंवा हे मोठे स्वरूप करू शकत नाही. आणि महाराजांकडे गेलो, खूप रडलो. म्हटलं, "महाराज, मला उत्सव ओंकारचा करायचा नव्हता." म्हटलं, "महाराज, हं. तुमचा करायचा होता. हे का असं केलं?" असं म्हणून आपण म्हणतो ना, की आदरानं भांडतो. बरोबर. तशा पद्धतीने महाराजांकडे भांडायला गेलो. आणि हे सगळं झालं आणि बघता-बघता एक दुपारची वेळ साधारण 11:30-12ची एक असे भले मोठे उंच सद्गृस्त आले आणि म्हणे, "तुझ्या बानं मला धाडलंय." हां. कशासाठी? तर "वाईस तुझी कामं उरकून घेऊ हा. काय भाकर तुकडा माका घाल, बाकी पैका तू काय देणार आहेस तर दे, नाहीतर काय नाही." एवढं. आणि झालं मग ते कामं करायला लागले. आमची पाण्याची टाकी अशी वर होती, त्यात त्यांनी पाणी सोडलं. हां. पायाने ती रेचली खाली म्हणजे 1 फूट टाकी, जे सामान्य शक्तीला शक्य नाही शक्य माणसाच्या. नाही. ती टाक फुलाचं झाड होतं. म्हणले, "फुलं तोडू नकोस," म्हणले, "झाडं येतील त्याला, फुलं येतील त्याला," म्हटले. हं. झालं ते झालं. मग खायला दे म्हणले आणि योगायोगानं मी ह्या दोघांना बरं वाटावं म्हणून प्रसाद आपण म्हणतो ना, की महाराजांसाठी प्रसाद केला. तो प्रसाद त्यांना दिला. हां. पाणी पिलं आणि शेवटी "पैका आणजा" मला म्हटले. मग पैका आणजा म्हटल्यावर मी वर आमच्या जिन्या चढून गेल्यावर म्हणजे अगदी किती म्हणतो 12 ते 13 पायऱ्या चढून पैसे घेऊन ₹530 घेऊन खाली येईपर्यंत ते घरात नव्हते.